इंडियाचा माजी फलंदाज विनोद कांबळीची प्रकृती अचानक बिघडलेली आहे। विनोदला शनिवारी भिवंडीमधल्या कोपर इथल्या आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सध्या डॉक्टर विनोदची काळजी घेतात। विनोद कांबळीला लवकर बरं वाटावं यासाठी उपचार सुरू आहेत। विनोदला बरं होण्यासाठी आणखी 4 ते 5 दिवस लागू शकतात अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे। प्रॉब्लेम झालेला की माझा चालायचे प्रॉब्लेम झालेले, तर ते पडलो होतो, चक्कर आलेलं। त्याच्यानंतर बायकोने मला इकडे पाठवलं, मला सांगितलं इकडे ये बाई, आणि इकडे आल्यानंतर मला असं वाटतं की घरातच आलो। सॅटर्डेला त्यांना आपण इथे घेऊन आलो। त्यांना घरी ॲक्च्युली थोडा क्रॅम्प्स आणि थोडासा डिझिनेस होता, चक्कर येत होता सो, आणि युरिनरी प्रॉब्लेम्स होतं। सो आम्ही इमिजिएटली इथे घेऊन आलो आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं इन्व्हेस्टिगेशन आणि केलं। तर मग आपल्याला कळलं की बाबा सरांना म्हणजे खूप म्हणजे युरिनमध्ये खूप इन्फेक्शन झालेलं आहे, UTI, आणि अलॉंग विथ दॅट त्यांना थोडा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होता, त्याच्यामुळे त्यांना पायाला खूप क्रॅम्प्स येत होतं। म्हणजे जेव्हा ते आले तेव्हा त्यांना बसायला पण नाही होत होतं, एवढं क्रॅम्प्स होतं। आणि यानंतर एक मोठी बातमी, भाजपचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती। या प्रकरणी फरार असलेल्या मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळालंय। धाराशिवच्या कळंबमधील इंद्रानगर भागातनं या आरोपीला अटक करण्यात आली आहे। हडपसर पोलीस आणि कळंब पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली। दरम्यान हडपसर पोलीस या आरोपीला तात्काळ पुण्याकडे घेऊन रवाना झालेत। पुढची बातमी पुण्यात नाही। पुण्यामध्ये मद्यधुंद डंपर चालकानं फुटपाथवरच्या 9 जणांना चिरडून भीषण अपघात घडवला। या अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झालाय, तर 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। पुण्याच्या वाघोलीमधल्या अपघातात ज्यांचा मृत्यू झाला त्यांचे नातेवाईक आक्रमक झाले। वाघोलीच्या मुख्य चौकात त्यांनी वाहतूक अडवली। आम्हालाही मारून टाका असा आक्रोश या कुटुंबियांनी केला। पुण्यामध्ये PMPMLच्या चालकाचा प्रताप समोर आलेला आहे। भरधाव वेगाने येणाऱ्या बसचा विचित्र अपघाताचा व्हिडिओ पुढे येतोय। या अपघातात चालकानं अचानक ब्रेक दाबल्यानं हा अपघात झालेला असून बसची समोरची काचही फुटली। बुलढाण्यामधल्या लोणार ग्रामीण रुग्णालयाला मोठी आग लागली होती। या आगीमध्ये एका रुग्णाचा होरपळून मृत्यू झाला। आगीचं कारण अस्पष्ट आहे। हिंगोलीच्या वसमत शहरात भरधाव वेगाने एक कार दुकानात शिरली। या दुर्घटनेत 2 जण जखमी झाले। अपघाताचा हा सगळा थरार CCTVत कैद झालाय। मावळमधल्या प्रतिशिर्डी इथे भरधाव ट्रकवरचा ताबा सुटल्यामुळे अपघात घडला। ट्रक उलटून कार आणि दुचाकीचं नुकसान झालंय। या अपघातात सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। तुळजापुरात भंगाराच्या दुकानाला मोठी आग लागली। या आगीमध्ये लाखो रुपयांचं भंगाराचं साहित्य जळून खाक झालं। आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। यवतमाळच्या सारस्वत चौकातील मुकुंद कळसपूरकर यांच्या वाड्यातल्या घराला अचानक आग लागली। त्यामुळे घरातील सागवानी लाकूड आणि इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झालंय। वसईमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत असून कुत्र्यांनी तब्बल 21 जणांना चावा घेतलाय। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वाशिमच्या नागपूर संभाजीनगर महामार्गावरील चांडस येथील वळणावरनं जात असताना ट्रकवरचं नियंत्रण सुटून ट्रक थेट वेल्डिंग वर्कशॉपच्या दुकानात शिरला। सुदैवानं हे दुकान बंद होतं, त्यामुळे कुणालाही इजा झालेली नाही। सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावरती CNG गाडीनं पेट घेतला। यानंतर स्फोट होऊन झालेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला। खेडमधल्या गोवंश हत्येप्रकरणी पोलिसांनी 24 तासांच्या 3 आरोपींना अटक केली आहे। घटनास्थळावरून एक बैल आणि मांसही जप्त करण्यात आलाय। दरम्यान नागरिकांनी बंद पाळू नये असं आवाहन पोलिसांनी केलं। लातूर महानगरपालिकेनं मोहीम हाती घेत मुख्य बाजारपेठेतलं अतिक्रमण हटवलंय। चोख पोलीस बंदोबस्तात मुख्य बाजारपेठेतली सगळी अतिक्रमणं पालिकेनं हटवलेली आहेत। रब्बी हंगामासाठी धरणगावातील शेतकऱ्यांना गिरणा धरणातनं 3 आवर्तनं सोडली जातात, परंतु डिसेंबर महिना संपत आला तरीही पाण्याचं आवर्तन न सोडल्यामुळे शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट उद्भवलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला भेटत निवेदन सादर केलं। गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण आहे। याचा फटका पिकांना बसतोय। ढगाळ वातावरणामुळे थंडी नसल्यानं गव्हाची वाढ खुंटली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवरती संकट उद्भवलंय। धानाला गेल्या वर्षीप्रमाणे हेक्टरी 20,000 रुपये बोनस मिळणार आहे, मात्र 25,000 रुपये हेक्टरी बोनस न दिल्यामुळे विरोधकांकडून टीका केली जाते। धाराशिवमध्ये सध्या भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात कमी झालेत, तरी भाजीच्या फोडणीसाठी लागणारा लसूण मात्र
400 रुपये प्रति किलो आहे। लसणाची आवक कमी असल्यामुळे भाव वाढल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून हरभऱ्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे। बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर 7,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेत। जालना जिल्ह्यामध्ये मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या मोसंबीच्या घसरलेल्या भावामुळे चिंतित झालाय। एरवी 25 ते 30,000 रुपये क्विंटलचा भाव असलेल्या मोसंबीला सध्या थंडीमुळे 1,000 ते 1,500 रुपयांचा दर मिळतोय। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 3,800 ते 3,950 रुपयांचा दर मिळालाय। या दरांमुळे शेतकरी त्रस्त झालाय, त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सुद्धा येतोय। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा येथील 30 फूट खोल विहिरीत पडलेल्या नील गायींना रेस्क्यू करण्यात यश मिळालंय। अन्य काही